मित्रांनो हेच ते ठिकाण आहे तिथं मराठा आणि अफगाणी यांच्यामध्ये 1761 साली तिसरं युद्ध झालं होतं, तिसरं पानिपतचं युद्ध झालं होतं आणि याच ठिकाणी 70,000 मराठ्यांचा एका दिवशी जीव गेला होता। तर मला टेंट दाखवतो पहिलं कसं आहे। काल पायचं राहिलं असेल टेंट, तर बेसिकली असं मोठं उंच हाईटला वगैरे टेंट आहे। तर पुढं ही अशी मी स्लीपिंग बॅग टाकलेली आणि खूप मोठी स्पेस आहे। कितना दूर है सर पानीपत? अरे पानीपत कितने किलोमीटर है होगा? क्या कर रहा है तू, क्या काम कर रहा है? मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ बाइक से। चलो बढ़िया। ऑल इंडिया? हाँ ऑल इंडिया घूमेगा बाइक से। अच्छा, ट्रैवल करेगा? सरकार ने खर्चा तुमने? नहीं नहीं अपने आप से ट्रैवल। मित्रांनो तर थंडीचं ना आंघोळ करण्याला अवघड आहे। लाईक किती वेळ झाला हुडकत होतो मोटर। मेरे को शाम को ठहरने का था, टेंट लगा के तंबू लगा के, तो रुक सकता हूँ क्या मैं इधर? यहाँ दोस्त चोरी होती है, कई बार चोरी होती है यहाँ रात में। हाँ मित्रांनो तर ये भाऊ है, ये भाई है, इसने खाना लाया है। ये सर और एक आहे, 3 जण आहे आज, म्हणजे 3 जण आहेत बेसिकली। तर तिघांनी मिळून जेवण वगैरे राहण्याची सोय, ते म्हणले बाहेर राहू नको, लय थंडी, आताच राहा। तर चला बाय बाय, फोन येतोय। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आत्ता हरियाणामधील सोनीपत या गावात आहे। तर इथं टेंट लावलाय आपला, नवीन टेंट घेतलेला, टेंट लावलाय। आणि इथं म्हणजे काल आलो होतो मी, काल दिल्लीतनं हरियाणामध्ये आलोय। आता देहरादूनला जायचंय, देहरादूनवरनं संकरी म्हणून गाव आहे, तिथं जायचंय। तिथनं मग केदारकांठा हा ट्रॅक आहे, पण त्याची त्याचा ही जी बॅच आहे ना ती डायरेक्ट 17 तारखेची आहे। आज आहे 13 तारीख आहे बहुतेक। तर मी उद्या देहरादून संकरी 15 तारखेपर्यंतच पोचतोय। तर 2 दिवस टाईम आहे माझ्याकडं। नाही हां 13 आणि 14 तारखेलाच पोचल, डायरेक्ट गेलं तर 2 दिवस टाईम आहे माझ्याकडं। तर काय करावं ते मला सुचा नाही आता। परत दिल्लीला जाऊन पाहावं, हिरो कंपनीशी कॉन्टॅक्ट करून किंवा काय करायचं ते बघूया आता। जरा हे होतं, तर मला टेंट दाखवतो पहिलं कसं आहे। काल पायचं राहिलं असेल टेंट, तर बेसिकली असं मोठं उंच हाईटला वगैरे टेंट आहे। चारी बाजूने तर कुत्र मुतलं वाटतं रात्री हे का। चलो अशी चेन आहे ही, एकदम चांगल्या क्वालिटी चेन आहे। चेन उघडल्यानंतर ही आतमध्ये एक आहे आणि त्यातनं आपण आत गेलं तर पुढं ही अशी मी स्लीपिंग बॅग टाकलेली आणि खूप मोठी स्पेस आहे। अरे बापरे खूप मोठी स्पेस आहे। काल मी ह्यात झोपलेलं चांगलं, म्हणजे ही सफोकेटेड होत नाही की आपण लयच कुंडील जाग्यात आहे की काय। आणि असं पाहू शकताय, असं बसलं तर वरती डोक्याला लागत नाही, काय नाही। तर सेंटरला बॅटरी वगैरे अडकवायला पण हुक दिलेले। आणि ही समजा तुम्हाला दिवसा झोपायचं असेल तर हे व्हेंटिलेशनसाठी इथं एक जाळी दिलेली, इथे एक जाळी दिलेली, तिकडं पण ते उघडता येतं खिडकी टाईप। तर चला आता काय करतो, पहिलं ब्रश वगैरे करतो आणि मग निघतो इथनं। बाय बाय। आणि हे असं सामान टाकलंय मी सगळं। चलो बाय बाय मित्रांनो। आता टेंट आवडतं घेतो, तर तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो। चलो कॅमेरा ठेवतोय। मित्रांनो तर कशी हुडी, हे थंडीत जायचे त्यामुळे घेतलंय 500 रुपयाचं। लई जाड आहे तसं, ह्याच्यावरनं कमी होतं, 350 रुपयाला पण होतं, पण ही जाड आहे लई त्यामुळे घेतलंय। म्हणलं आपल्याला उत्तराखंडमध्ये गेल्यावर इकडं केदारकांठाला वगैरे तर गाय लागू नये। सामान आता लई झालंय, टेंटन वगैरे आणि ते, त्यामुळं
कसं करावं सामानाचं नियोजन ते कळा नाही आता. परत माझा गुडगावला जायचा विचार आहे आता. तिथनं गुडगाव 60 किलोमीटर आहे. तर 60 किलोमीटर जाऊन आजचा दिवस गुडगावमध्ये घालून उद्या तिकडं निघणार केदारकांठाच्या दिशेने. चला बाय बाय. हर महादेव मित्रांनो. तर मी आत्ता हरियाणामध्ये मी ऑब्झर्व केलं की आपण जे प्रयागराजला असताना महाकुंभ मेळ्याबद्दलचे जे व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओचा बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे. बऱ्याच लोकांचे मला मेसेज आले की तुमच्या व्हिडिओमुळं मला राहण्याची सोय झाली, कसं फिरायचं त्याची माहिती मिळाली. बऱ्याच लोकांचे फोन पण आले की तुमच्यामुळं आमचे पैसे वगैरे वाचले आणि तुम्ही जी माहिती सांगितली त्या माहितीचा खूप सारा उपयोग झाला आम्हाला. म्हणजे मी माहिती सांगितली आणि त्यांनी थोडं डोकं वापरलं तर ते आरामात त्यांचं सगळं फ्रीमध्ये म्हणजे कमी कॉस्टमध्ये झालं. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. ह्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तर मग कॅमेरा चार्जिंगला नाही आहे तर कॅमेरा चार्जिंग पण चालू आहे. तर चला निघतोय आता. हेल्मेटला नाही लावत कॅमेरा. काल पण एक पॉवर बँक चार्जिंग करायची राहिली त्यामुळं कुठं झालं आहे. तर चला आता नाश्ता वगैरे करतो. आता मला कळा नाही कुठं जावं. अरे आपलं उत्तराखंडकडे जावं का आजच्या दिवस तिथंच थांबावं हरियाणामध्ये. चला बघूया कसं होतंय. बहुतेक पानिपतला जावं मला वाटतंय. तिथला इतिहास काय बघूया. चला बाय बाय. मित्रांनो तर हरियाणात किती रुपये पेट्रोल आहे बघूया आपण. तर रेट काय आहे हरियाणाचा. एकशे एक पावल दिसतंय. साधं किती आहे 94.99 म्हणजे 95 रुपये रेट आहे इथला. कॅमेरा मित्रांनो तर कटिंग करावं वाटतंय मला आता. कटिंग करूया पण ही खराब होईल पुढे. चला आजवर काय ते खाऊया आणि मग कटिंग करायचा निर्णय घेऊया. हो कारण 10 वाजत आल्या. नाश्ता काय खाल्लं नाही अजून मी. चलो चलो चलते हे. कालचा व्हिडिओ मध्ये ऑडिओ चांगला आलाय पण सुरुवातीला ते डायरेक्ट खर 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 करतोय माईक. इथं खायला काय बघू द्या तुला. व्हिडिओ अपलोड करू खायला खाऊ मग जाऊया पुढं कुठं काय खायला. ठीक है. इससे पराठा बनाएंगे. पराठा कितने का है भाई? 50 की थाली 2 पराठे सब्जी. दो सब्जी कौन सी आएगी? सब्जी यही छोले शाही मटर पनीर. ओके दे दो. मित्रांनो तर इथं हरियाणामध्ये आता तर सकाळी नाश्ता करायचा होता. तर इथं डायरेक्ट नाश्ता वगैरे नसते. डायरेक्ट जेवण टाईपच असतं. इथं पाहू शकताय पनीरची सब्जी आणि 2 पराठे आणि हे सगळं फक्त 50 रुपयात. आता मी सोनीपतमध्ये इथं खातो आणि निघतोय आता. चला मित्रांनो तर फायनली आता पानिपतकडे निघालोय आता मी. तर पानिपत इथनं 30 किलोमीटर आहे लगभग. 30 किलोमीटर मॅप लावायचा आहे अजून. मी एका लोकलला विचारलं होतं पानिपतच्या युद्धाचा इतिहास जाणून घेऊया जरा. काय काय कुठं कुठं झालं होतं. त्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो. नाश्ता करायसाठी पाठीमागे गेलो. हाँ कितना दूर है सर पानीपत? भाई पानीपत, अरे पानीपत कितनी किलोमीटर है होगा? ये हरियाणा पुलिस है. वो नेट नहीं चल रहा है मेरा. नेट नहीं चल रहा है मेरा. नेट नहीं चल रहा? हाँ आड़ा बंद हो जाए है. आड़ा आ गया नेट. 2 मिनट. अरे फिर ये 10 किलोमीटर का फेर बच जाएगा इसका. ये आइए घाट जाएंगे इसमें. जब यार 7 किलोमीटर ओके बड़ा आ जाएगा. हाँ ये मैप भी ये दिखा रहा है कि तुम आगे जाके बड़े हाईवे पे लग के चला जा. फिर सीधा है 1-1.5 किलोमीटर आगे जाके ना. हाँ
वी शेप बनी हाँ। पाओ रोड की। हाँ आपने इस पे लेफ्ट वाले पे जाना है, हाँ सीधा बिल्कुल। ओके ओके ये दिख रहा है। हाँ, इस पे लेफ्ट वाले पे जाना है, इस पे और ले पाई ओके ओके कौन सा ये दिखा रहा हाँ। ये यहाँ पे हाईवे है, हाँ फिर सीधा पानीपत। हाईवे से कितना दूर है? हाईवे 8 हाईवे यहाँ से, हाँ जो हाईवे रहा 4 किलोमीटर भी ना है, ठीक है लाले भाई जो ठीक है रास्ता जो मैंने बताया। ओके ओके नहीं किलोमीटर ज्यादा रहेगा तो भी चलेगा पर रास्ता ठीक चाहिए। ओके रास्ता है गच कितनी एक नंबर का। ओके ओके एक नंबर का। रास्ता ही बढ़िया। ओके ओके चलो थैंक यू सर। क्या करे तू, क्या काम कर रहा है? मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ बाइक से। चलो बढ़िया। ऑल इंडिया। हाँ ऑल इंडिया घूमेगा बाइक से, अच्छा ट्रैवल क्या करेगा। सरकार दे खर्चा तुमने फिर? नहीं नहीं अपने आप से ट्रैवल कर रहा है वो। फायदा क्या अभी कभी ना कभी तो घूमने का ही है अपने को, तो तभी भी पैसे लगेंगे। अभी 5 साल बाद भी घूमेंगे तो खुद के पैसे से ही घूमना पड़ेगा। अभी घूमेंगे तो खुद के पैसे से ही घूमेंगे। सही है, घूम ले। इसमें वीडियो बनाता हूँ मैं तो समझा अपना ग्रो हो गया तो हो गया चैनल, मतलब लोग तो मेरे को अच्छे वीडियो डाल दिए। हाँ अच्छे मतलब मैं पैसे बनाने के लिए नहीं घूम रहा हूँ, मेरे को लोग पहचाने ऐसे के लिए घूम रहा हूँ। सही है। ठीक है भाई। हाँ, चलो चला मित्रांनो तर इथनं 8 किलोमीटर नंतर ना ही मित्रांनो तसं सोनीपत पण खूप मोठा शहर आहे। मला वाटलं बारकं आहे म्हणजे बिल्डिंग वगैरे हाईट नाही आहे जास्त पण मोठा आहे एरिया चांगला मोठा आहे त्याचा। चलो मित्रांनो तर फायनली हायवे लागला आहे। आता हायवेपासून इथनं जवळपास 45 किलोमीटर आहे पानीपत। तो पानीपत का युद्ध देखने जा रहा हूँ मैं यार। चलो हाँ हाँ किधर हुआ था पानीपत का युद्ध? मित्रांनो तर ह्या पंपावर थांबलोय आता, इथं आंघोळ करायची पेंडी बघू। इथं मोटर चालू झाली तर लय गार आहे, इतकं गार आहे ना बेकार असं। पण काल नव्हती केली, परवा पण नव्हती केली, 2 दिवस झाला आंघोळच केली नाही। त्यामुळे आज कसल्या परिस्थितीत मला आंघोळ करायची ते। चलो तर आंघोळ करूया पहिले। इथं नाही भेटली तर कुठं ना कुठं तर आज मी आंघोळ करणारच आहे। का उन्हात कडकडीत उन्हात उभा राहून बोयच्या पाण्याने आंघोळ केली ना काही प्रॉब्लेम येत नाही। आपली गाडी इकडं बघा, टेंट घेतल्यापासून अजून बोजा वाढलाय। टेंट कसला लय हेवीतला आहे। चलो बाय बाय मित्रांनो। तर फायनली ह्या पंपावर उत्तराखंड में जाओगे क्या? हाँ 4 धाम की यात्रा। हाँ अरे चालू मित्रांनो फायनली राहायची व्यवस्था झाली। तुम्ही मागचा जो पेट्रोल पंप पाहिला तिथं पण होतं, पण तिथं काय होतं रेसिडेन्शियल एरिया होता, घरं बरं होती त्यामुळं ते नाही म्हणली। तर आता इथं थांबतो, इथं मोटर बिटर चालू करून देतो म्हणते भाऊ। हा 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 बरं झालं। चला मी दिसलो नसेल तुम्हाला बराच हाय हाय लय गार आहे लय लय लय। ते म्हणतोय चहा बी पाच म्हणते। मित्रांनो तर लय गार आहे तरी आंघोळ करतोय, कारण 2 दिवस झाला आंघोळच केली नाही, केली पाहिजे। पुढं जाऊन उत्तराखंडला तर लय थंडी असणार आहे, तिथं आंघोळ करणं पॉसिबल होणार नाही। गरम पाणी असलं तर आंघोळ करू शकते, त्यामुळे आत्ताच करतोय आंघोळ। तर दाखवतो तुम्हाला स्लो मोशनमध्ये फास्ट मोशनमध्ये। चलो मित्रांनो तर थंडीचं ना आंघोळ करणं लय अवघड आहे। लाईक किती वेळ झाला हुडकत होतो मोटरवाला पेट्रोल पंप जिथं मोटर चालू करून आंघोळ करायला भेटेल, तर फायनली भेटलाय भाऊ। लय अवघड आहे फिरणं तसं थंडीच्या दिवसात। गरम पाणी मजा आली मजा आली मजा आली। हा लय खरंच लय वेळ झालं, जवळपास 10 ते 12 पंप पेट्रोल पंप सर्च केल्यानंतर अशी मोटर चालू करून देणारा पंप भेटलाय। तर चला मित्रांनो तुम्हाला काय मित्रांनो तर आंघोळ झाली आता
तो ये भाई अपने आ जाओ भाई इधर, ये भाई अपने हरियाणा से। भाई कैसे, मेरे को इधर देख के कैसा लगा आपको? बहुत अच्छा। आगे नजदीक आ जाओ, आवाज नहीं आएगी, वो हवा चल रही है। कैसा लगा? अच्छा लगा। अच्छा लगा ना? बहुत अच्छा लगा। आपने मेरे को कैसे पहचान लिया मैं किधर से हूँ? बस आपके सेफ्टी देख कर और के मैं महाराष्ट्र से हूँ, आपने कैसे पहचान लिया? बाइक पे देख के पीछे लिए था, पीछे लिखे देख के पहचान लिया क्या? नंबर प्लेट देख के? नंबर प्लेट देख के। ओके ओके ओके। तर चला मित्रांनो, इथं आंघोळ करायला थांबलो होतो। लय गार, थंड कैसी है? ठीक है, अच्छी है सर। अच्छी है ना? ये बाइक चलाते हुए कैसी लग रही है थंड? अच्छी लग रही है। अरे जान निकाल रही है हवा ज्यादा है। हवा ज्यादा है हवा। तो चलो मित्रांनो, बाय बाय, भेटू। मित्रांनो पानिपतला पोहोचलोय, आपण बघू शकताय बस स्टँड आहे पानिपत। तर मित्रांनो आता मी पानिपतमध्ये पोहोचलोय। तर पानिपतमध्ये मला स्पेशली तिसऱ्या युद्धामध्ये आपल्या मराठी लोकांचे शौर्य जिथं गाजवलं ते ठिकाण पाहायला जाणार होतं। तर ये सर अपने हरियाणा से मिले, तो क्या बोलोगे सर? आप आए हो, आपका वेलकम है। सबसे पहली बात तो ये है, और आप यहाँ पे आए हो तो कुछ घूमो, देखो। यहाँ पे पानीपत की लड़ाइयाँ हुई हैं 3, और उनके बारे में भी कोई ब्लॉग बनाओ। आप वहाँ जाओ, वहाँ देखो। मैंने आपको रास्ता बता दिया है, आप जाओ। और महाराष्ट्र तो वैसे भी बड़ा सुंदर है, बहुत बढ़िया है। आप आए, महाराष्ट्र के लोग भी काफ़ी फ्रेंडली हैं वैसे तो ना। तो बस यही है, और तो कुछ नहीं। बल्कि मेरा बेटा पीछे वहाँ गया था, बुल्ढाना एक जगह पड़ती है वहाँ पे। बुल्ढाना में ना वो है एक आर्चरी है, आर्चरी एकेडमी। वहाँ कोच है मिस्टर चंद्रकांत लियाग, उनका नाम चलता है पूरे वर्ल्ड में। आर्चरी के अंदर तीरंदाजी सिखाते हैं। हाँ, आप आए हैं तो आपका मोस्ट वेलकम है, और सारे महाराष्ट्र के लोगों को मेरा नमस्कार है। ओके, आपका हेलमेट गया सर। लोकेशन एक काला आम पार्क तिथं झालं होतं युद्ध, पानिपतचे युद्ध तिथं झाले होते। तर चला तिथं जाऊया, मग तिथलं अजून माहिती सांगेल मी तिथं गेल्यावर जास्त। चलो, मी एक व्हिडिओ, मी नव्हतो येणार पानिपतला, पण एक व्हिडिओ पाहिला मी। अरे म्हणलं आपल्या मराठ्याचा धबधबा होता सगळ्या पाहत आहोत त्यावेळेस। तर त्यावेळेचं युद्धाचं काही हिस्ट्री ती जाणून घेण्यासाठी मी पानिपतला आलोय। चलो मित्रांनो, तर इथं हरियाणात पोचलोय पानिपतला। तर इथं खावा म्हणलं काय ते, इथं बर्गर खाल्ला, 20 रुपयाला बर्गर आहे, लोकल आपला देसी बर्गर आहे। तर चला खातोय मी, बाय बाय। मित्रांनो, तर हरियाणामध्ये थांबलो होतो मी आता खायला थोडं। तर इथं लई स्वस्त आहे, सगळ्याच गोष्टी लई स्वस्त आहे। जेवण स्वस्त आहे, 50 रुपयात पनीरची सब्जी, रोटी, अजून ठीक काय बर्गर त्या भावाने बर्गर म्हणला 20 रुपयाला बर्गर। वडापाव त्यात पॅटी बिटी आपली ही सगळं बर्गरसारखंच, आणि साईज पण चांगली होती। ते 20 रुपयातच होतं। मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता काला आम पार्क पानिपतमध्ये। हे तेच ठिकाण आहे, त्या ठिकाणी जवळपास 70 ते 75 हजार मराठा, आपले मराठा सैनिकांचे एकाच दिवशी शहीद झाले होते। तर हे युद्ध हे अफगाणिस्तानचा एक राजा आणि मराठ्यांच्यामध्ये झालं होतं। त्यामध्ये त्या युद्धात दिवसभर मराठ्यांनी दुपारपर्यंत जिंकतील असं वाटत होतं। नंतर पण दुपारनंतरनं अफगाणिस्तानच्या ह्यांनी मराठ्यांवर आक्रमण करून त्यांनी विजय मिळवला होता। त्याची डिटेल माहिती सांगतो मी तुम्हाला। चलो, तर आपल्याला रील शूट करायची, त्यासाठी झेंडा आणि सेल्फी स्टिक काढलेलं आहे। तर एक नंबर रील काढायची आता इथं असा विचार आहे माझा। तर हे सर येते रील काढायला मदत करणार आपल्याला। तर चला काढूया रील। झेंडा ह्याला लावतो सेल्फी स्टिकला। बरं, हे सेल्फी स्टिक नाही म्हणता येणार याला, ट्रायपॉड आहे, ट्रायपॉडला लावून रील काढणं आहे। तर रील तुम्हाला लगेच ह्याच्यानंतर पाहायला भेटेल। चला, हर हर महादेव मित्रांनो, तुम्ही आता हरियाणामधील पानिपत येथील काला आम पार्कमध्ये आहे।
तर हा पार्क आता बनवलाय, पण ह्याच्यामध्ये 3 लढाया झालेल्या आहेत. त्यात तिसरी लढाई ही मराठ्यांचं मदत आहे. त्यात अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये हे युद्ध झालं होतं. तर बेसिकली 1761 साली मराठ्यांचा भारतावरचा प्रभुत्व पाहून मुघल घाबरले होते आणि मुघलांनी अफगाणिस्तानचा राजाची मदत घेतली होती आणि त्या लढाईला पण मराठे पुन्हा ताकदीने सामोरे गेले आणि 1761 साली याच ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यामध्ये 70,000 मराठे शहीद झाले होते आणि ते एका आंब्याच्या झाडाखाली त्यांचं मृतदेह टाकण्यात आले होते. त्यामुळं तिथलं सगळं रक्त त्या आंब्याच्या झाडाखाली गेलं होतं आणि त्यामुळे इथल्या परिसराला कालाम असं म्हणतात. आणि काही दिवस इथं खोदल्यानंतर इथली माती पण लाल निघत होती. तर आपले मराठे कायम शूर होते आणि कायम शूर राहणार आहे. त्यासाठी मी इथं हरियाणामधील पानिपत येथे आलेलो आहे आणि पानिपतमध्ये पण आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे मराठ्यांचा आपला ध्वज फडकवलेला आहे. तर मित्रांनो, तुमचा भाऊ इतक्या लांब महाराष्ट्रातून हरियाणात पानिपतमध्ये आलेला आहे आणि हा पानिपतचा इतिहास आहे. मित्रांनो, आपण ती गाडीहून आलो, ती मेन एंट्रन्स आहे. त्यानंतर इथं पाहू शकता पानिपत के तृतीय युद्ध की स्मृती चिन्ह कालाम या ठिकाणी आहे. तर असा मोठा असा पार्क बनवलेला आहे. तिथं पण 1990 साली काय ते बनवलेलं आहे, ती पाहूया आपण. चला, थोडं पुढं आल्यानंतर हा पानिपत युद्ध स्मारक कालाम को महामहिम श्री धनिक लाल मंडल राजपाल हरियाणा द्वारा दिनांक 9 अगस्त 1992 को राष्ट्र को समर्पित किया गया है. हे बनवलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा पार्क आहे. आता जरा त्याचं मेंटेनन्स नाही आहे व्यवस्थित, कारण सगळीकडे गवत बिवत ही झालंय आणि पाणी पण नाही आहे. मग त्यांनी बनवताना सुंदर बनवलं असेल, पण इथं तिकीट नाही आहे, काही नाही, पार्किंग चार्ज नाही आहे. ते मेंटेन करायला पैसे कुठं येणार. मित्रांनो, तर तुम्ही मोस्टली इथं हिस्ट्री ह्याच्यातच पाहिली असेल रीलमध्ये. तर त्यावेळेस काय सांगण्यात आलं रीलमध्ये मी फास्ट सांगितलं, पण तिथं 1761ला असं भयंकर झालं होतं की 70,000 लोक मारली गेली होती भारताचे सैनिक म्हणजे मराठा सैनिक. आणि ते एका आंब्याच्या झाडाखाली टाकले होते. त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन त्या आंब्याला ते सगळं रक्ताचं पाणी गेलं होतं आणि त्यामुळं त्या आंब्याचे बाकीचे झाडं आणि त्या आंब्यामध्ये खूप फरक होता. त्या आंब्याचा असा म्हणजे काळोखी आली आपण म्हणतो पिकाला, एकदम काळं ढोन दिसतं, तसं ते आंब्याचं झाड दिसत होतं असं हिस्ट्री सांगते. आणि काही दिवस इथं उकळलं तर लालच निघत होतं. इतके 70,000 माणसाचं रक्त म्हणजे किती झालं पाहू शकताय तुम्ही. 70,000 माणसाचं 70,000 लिटर असू शकते. तर पाहू शकताय. बाकी काही नाही आहे इथं. मी आता पार्कला सगळीकडून राऊंड मारलं. ते एक फक्त स्मृतिचिन्ह स्मारक बनवलं आहे, बाकी नाही आहे काय. आणि मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे तिथं मराठा आणि अफगाणी यांच्यामध्ये 1761 साली तिसरं युद्ध झालं होतं. तिसरं पानिपतचं युद्ध झालं होतं आणि ह्याच ठिकाणी 70,000 मराठ्यांचा एका दिवशी जीव गेला होता. तर त्याच ठिकाणी मी आत्ता उभा आहे. तर तो खरी हिस्ट्री म्हणजे त्याची की मुघलांना वाटत होतं की आता मराठी काय आपल्याला इथनं हुसकून लावतात, सगळा भगवा देश करून टाकतात. त्यामुळं त्यांनी काय केलं, त्यांच्या कंट्रोलला बाहेर होते मराठे म्हणून त्यांनी अफगाणिस्तानचा राजाकडून मदत मागितली. अहमद शाह अब्दाली काय ते नाव आहे त्याचं, असं ते मी रीलमध्ये सांगितलंच असेल. तर त्याच्या मदतीने त्यांनी मराठ्याला हरवण्याचा प्रयत्न केला आणि ते मराठे हरले त्या दिवशी 14 जानेवारी 1761 रोजी. पण त्या अफगाणिस्तानच्या राजाला पण वाटलं की मराठ्यांच्यात लय पॉवर आहे. मग त्यानंतर त्यांनी परत कधीच कुणाची मदत केली नाही आहे. ह्याच्यासाठी कुणाची मदत म्हणजे परत त्याने भारत देशावर कधीच आक्रमण केलं नाही. तर चला, हे मेन स्मारक दिसते. ओके. तर मित्रांनो, हीच तर ठिकाण आहे इथं काला आम. दिस पिलर इज मार्क्स द साईट ऑफ द ब्लॅक मँगो ट्री. म्हणजे ह्या ठिकाणी काळा आंबाचं झाड होतं असं म्हणतात. नियर विच द
द थर्ड बॅटल बिटवीन द मित्रांनो. तर ह्या ठिकाणी 3 युद्ध झाली होती. एक 1526 साली झाली होती आणि एक 1556 साली झालं होतं आणि सगळ्यात शेवटचं झालं होतं ते 1761 साली जे सगळ्यात मोठं युद्ध झालं होतं. तर फायनली निघतोय. तर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल बसनी किंवा ट्रेनने आला तर तुम्हाला रिक्षा वगैरे करून यायला लागेल, कारण हे सिटीपासून 10 किलोमीटर आहे. म्हणजे बस स्टँड आहे तिथनं 10 किलोमीटरच्या आसपास आहे. रेल्वे स्टेशनपासून पण 10 किलोमीटरच्या आसपास आहे. पण आलं पाहिजे चांगल्या ठिकाणी. तर ज्यांना पॉसिबल नाही त्यांना मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं ते. आता निघतोय मी, बघूया आजचा मुक्काम कुठं करायचा. मित्रांनो तर आज लवकरच थांबलोय 4 वाजायच्या आसपास. इथंच विचारतोय टेंट लावायला. इथं चांगली जागा वाटते मला जरा. जिओच्या पेट्रोल पंपावर देते का परमिशन बघूया. ऑफिसमध्ये कोण नाही आहे. आलं सर आलं वाटतं ते. बघूया कसं होतंय. मित्रांनो तर ह्याने नाही म्हणलं पेट्रोल पंपावर थांबायला. आता दुसऱ्या पंपावर विचारू, कारण काय हे म्हणतंय मालक नाही आहे आम्ही, मी मॅनेजर आहे. मालकाला काय मालक आजारी त्याला फोन लावू शकत नाही. तर इथं राहण्याची एकदम व्यवस्थित टकाटक प्लेन जागा बिगा पाहिली होती मी टेंट लावण्यासाठी. पण जाऊ दे चला पुढं बघूया. सर मेरे को शाम को ठहरने का था, टेंट लगा के तंबू लगा के, तो रुक सकता हूँ क्या मैं इधर? यहाँ दोस्त चोरी होती है, कई बार चोरी होती है यहाँ रात में, हाँ तो इस वजह से हम अलाउ नहीं कर सकते। बम वाला तो कोई भी नहीं कर पाएगा, चोरियाँ होती है क्या इधर? बम वाला अलाउ नहीं कर पाएगा। सुनो गाड़े करके ये परली पे ले ले भाई। तो आपको रात में रुकना है ना, हाँ तो आप किसी लोकल सड़क पे रहना, हाँ ताकि नए फ्लाई हो। वहाँ पे धर्मशाला है समोदी गाँव में, ओके। आप वहाँ पे भी ठहर सकते हो। 3 है क्या? 3 है? हाँ, या फिर उससे आगे सनोदी गांव पार करते ही पुलिस चौकी आती है, सनोदी पुलिस थाना। हाँ उसके जस्ट साथ में सनोदी गौशाला है, ओके। वहाँ पे भी रहने की व्यवस्था आपको। कितना दूर सोनोली गौशाला? 6 किलोमीटर 6 किलोमीटर। ओके ओके। हां तर मित्रांनो तर हे सर म्हणतात की चोरी होती इथं पेट्रोल पंपावर परमिशन नाही. हाँ, पता है पेट्रोल पंप वाला कोई भी अलाउ नहीं करता है आदमी, चाहे आप हो चाहे मैं हूँ। मेरा अगर भाई भी आ जाए पेट्रोल पंप पे रुकने के लिए तो हम उसको भी अलाउ नहीं करते। वो लाइन ऐसी लगी है। ओके ओके. मित्रांनो तर इथं पेट्रोल पंप राहिला कोणच परमिशन देई नाही, म्हणतात चोरी होती. आता काय करायचं बघू, अजून 4-5 पंप आहेत. मित्रांनो तर ह्या भावाला पण विचारलं तर हा भाऊ पण नाही म्हणला पेट्रोल पंप. हा 3रा पंप आहे. बघू आपण नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवायचा आपला आणि चलो. भेटलंय राहण्याची जागा भेटलेली. इथे टॉयलेट बाथरूम ह्या साईडला नाही का. विदयला घालून का बाई? तर मित्रांनो आता थांबलो इथं. म्हणजे हरियाणा आणि यूपीच्या बॉर्डरवरचं गाव आहे. तर पाहू शकता इथे भावांनी डायरेक्ट इथं पाठीमागे पेट्रोल पंप आहे, त्यांचं प्रायव्हेट जागा आहे झोपायसाठी. इथं तिथंच ही केलं आहे आणि इथं पण चांगलं आहे, म्हणजे हॉटेल टाईप केलेलं दिसतंय. तर वरती जाऊन बसूया, जरा ऊन घेतो मी, मला लय गाय लागल्यागत होते. मित्रांनो तर गायलंय, टोपी घातली, बट टोपा टाकला ह्याचा स्वेटशर्टचा. तर इथंच हे पेट्रोल पंप आहे, त्यांची पर्सनल जागा आहे पाठीमागं. तर त्यांनी इथं लावू म्हणलेले टेंट. तर आता येऊन म्हणले की टेंट वगैरे पण नको लावू, आतमध्येच ही कर. मला खुर्ची आणून दिली ती बसायला, मगाशी तिथं बसून ही केलं. लवकर थांबल्याचा फायदा झाला. मी 3 रील एडिट केल्या आणि 3 शेड्यूल केल्या. लई दिवसापासून पेंडिंग पडलं होतं. आता यूट्यूब व्हिडिओसाठीचा कॅमेऱ्यातला डाटा मोबाईलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. आणि इथं गाडी आहे आपली,
तर बघूया, मला वाटते टेंट लावावं आणि थोडा आराम करावा. त्यांचं ज्यावेळेस बंद करायचं आहे त्यावेळेस आज जाऊन झोपलं वाटलंच तर मी, जास्त गाय लागायला लागलं तर टेंट सकाळी आवरून घेऊन ही काय येईल. तर थांबा, चला बाय बाय तुम्हाला. चला चला जेवण काय करतोय ते दाखवतो थोड्या वेळाने. मित्रांनो, तर हे भाऊ आहे, ये भाई है, इसने खाना लाया है, ये सर और एक आहे. 3 जण आहे आज, म्हणजे 3 जण आहेत बेसिकली. तर तिघांनी मिळून जेवण वगैरे राहण्याची सोय. ते म्हणले बाहेर राहू नको, लय थंडी, आताच राहा. तर चला बाय बाय, फोन येतोय. मित्रांनो, तर इथं पेट्रोल पंपावर त्या भावांनी सगळ्यांनी आताच राहण्याची सोय केली. म्हणले बाहेर काय झोपू नको, आताच राहिलंय थंडी. आणि त्यांनी जेवण वगैरे पण आणलंय, पाहू शकताय. आता जेवतो. छास बी आणलंय, मी तर काय पित नाही असलं. इथं हरियाणामध्ये लय लोकांना दही ताक बी प्यायची सवय असते, त्यांनी सगळं आणलंय. एक बटाट्याची भाजी, एक आपले पालकसारखी गरगटी भाजी. चला खाऊया. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहू शकता आज पेट्रोल पंपाच्या आतच झोपलोय, टेंट वगैरे नाही लावला, असं खोटं झोपलोय.